दरम्यान आयपीएस अधिकारी आणि निवृत्त न्यायाधीशांना आयोगाच्या अध्यक्ष बनवा असं अंजली दमानी यांनी सांगितलंय। काल रुपाली चाकणकरांनी आपला राजीनामा दिल्यानंतर अंजली दमानी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। राजीनामा हा पहिला टप्पा आहे, पुढची कारवाई सुद्धा व्हावी असं दमानी म्हणतायत। अनामिका कापली पण पुढचा शोधही लागला पाहिजे असंही दमानी म्हणतायत। कितीही केसेस टाका, आम्हाला काही फरकच पडत नाही अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आहे असाही आरोप अंजली दमानी यांनी केला। सोबतच राजीनामा देताना चाकणकर चक्क पोज देऊन उभ्या होत्या असंही दमानी म्हणतायत। मी याला पहिला टप्पा मानते आणि याच्या पुढे अनेक गोष्टी होणं बाकी आहे। पहिला म्हणजे जेवढे राजकारणी या खरातांकडनं ओशनो जल घ्यायचे यांची नावं बाहेर आली पाहिजेत। रुपाली चाकणकरांवर FIR होऊन चौकशी होऊन, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून जर त्यांनी केसेस दाबल्या असतील तर त्या सगळ्या केसेसची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ही जेवढी नावं आहेत राजकारण्यांची ती बाहेर आली पाहिजेत। महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ केलं पाहिजे।